बातमी आहे पुण्यातून ललित पाटील प्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन केले गेले। ललित पळून गेल्याची माहिती उशिरा देणं या पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलंच भोवलंय। त्यामुळे या पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन केले गेले। ललित पळून गेल्याची माहिती या पोलीस कर्मचाऱ्यांनी उशिरा दिली होती आणि त्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात आले। ललित पाटील याला ससून हॉस्पिटलमध्ये एक्सरे साठी घेऊन जाणारे आणि ललित पाटील पळून गेल्याची माहिती नियंत्रण कक्षाला 3 तास उशिरा देणाऱ्या 2 पोलिसांना शासकीय सेवेतून काढून टाकले गेले, निलंबित केले गेले। हवालदार आदेश शिवणकर आणि पिराप्पा बनसोडे अशी या दोघांची नावे आहेत। हे दोघेही ललित पाटील सोबत एक्सरे साठी गेलेच नसल्याचं चौकशीमध्ये समोर आलं। याशिवाय घटनेची माहिती तत्काळ नियंत्रण कक्षाला दिली असती तर पळून गेलेल्या ललित पाटीलला पकडता आलं असतं, परंतु या दोघांनी वरिष्ठ अधिकारी तसंच नियंत्रण कक्षाला माहिती उशिरा कळवल्यामुळे ललित पाटील हा पळून जाण्यात यशस्वी झाला। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत। रोहन, जगदीश, खरं तर ललित पाटील पळून गेला की त्याला त्यातून पळून लावला हा प्रश्न जो आहे तो उपस्थित झालेला होता। आणि ज्यावेळेस त्या 2 कर्मचाऱ्यांनी सांगितलं की ललित पाटीलला एक्सरे करण्यासाठी आम्ही ससून रुग्णालयामधल्या एका वॉर्डमध्ये घेऊन जात असताना तो हाताला झटका लावून पळून गेला, परंतु तसं काही घडलंच नव्हतं याबाबतची स्पष्टता जी आहे ती समोर आलेली होती। आणि यानंतर जे आहे ते या दोघांवरती जो आहे तो संशय व्यक्त करण्यात आलेला होता। आणि अधिक चौकशी केल्यानंतर आता समजतंय की हे सगळं जाणून बुजून या लोकांनी केलेलं होतं। त्यामुळे या दोघांना देखील शासकीय कामातून जे आहे ते कायमचं काढून टाकण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। पोलीस हवालदार आदेश शिवणकर आणि पिरप्पा बनसोडे अशी या दोघांची नावं आणि या दोघांनी ललित पाटील निघून गेल्याचं यंत्रणेला जे आहे ते सांगितलंच नाही। 3 तास ललित पाटील येण्याची वाट पाहिली, कारण ललित पाटीलला यापूर्वी देखील ते अशा प्रकारे बाहेर सोडत होते। जवळ असणाऱ्या हॉटेलमध्ये ललित पाटील जात होता हे देखील सिद्ध झालेलं आहे। आणि त्यामुळे ललित पाटील निघून गेल्यानंतर तो 3 तास परतला नाही आणि त्यानंतर जे आहे ते पोलिसांना समजलं आणि पोलिसांनी ललित पाटीलला शोधण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला होता। तोपर्यंत ललित पाटील नाशिककडे निघाला असल्याची माहिती जी आहे ती देखील मिळालेली होती। त्यामुळे हे सगळं जाणून बुजून करण्यात आलेलं आहे आणि हे दोघं देखील ललित पाटील सोबत सहभागी होते याचा ठपका ठेवत जे आहे ते या दोघांना कायमस्वरूपी शासकीय सेवेतून आता काढून टाकण्यात आलेला आहे। जगदीश, धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल।